छत्रपति संभाजीनगर से खबर है, जहां दिवाली के मौके पर वाड़ूज पुलिस ने नागरिकों से सतर्कता बरतने की अपील की है। दिवाली का त्योहार नजदीक है और इस मौके पर MIDC वाड़ूज औद्योगिक क्षेत्र के हजारों कामगार और औद्योगिक अपने गांव की ओर रवाना हो जाते हैं। ऐसे समय में चोरी और घरफोड़ियों की घटनाएं बढ़ने की आशंका रहती है। इसी को ध्यान में रखते हुए वाड़ूज पुलिस स्टेशन के वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे पाटिल ने लोगों से खास सतर्कता बरतने की अपील की है। उन्होंने कहा कि गाँव जाते समय घर में कीमती सामान, ज्वेलरी या कैश ना छोड़े, घर को मजबूत ताले से बंद करें और यदि संभव हो तो CCTV कैमरे लगवाएं। इसके अलावा नागरिक अपनी अनुपस्थिति की जानकारी पुलिस या सोसाइटी गार्ड को दे और संदिग्ध व्यक्तियों या फेरी वालों की सूचना तुरंत 112 पर कॉल कर पुलिस को दे। प्रथम तर मी MIDC वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि पोलिसाच्या दृष्टीने आज आपल्या इथं वाळूज हद्दीतले जे लेबर वर्कर असतील, इंजिनियर असतील, हे ऑल इंडिया भारतातले लोक या ठिकाणी राहतात आणि हे दीपावली निमित्त हे बाहेरगावी जाणार, सुट्ट्या लागलेल्या आहेत, हे बाहेरगावी जातात। तर जनतेला एकच आव्हान करायचे की तुम्ही बाहेर जात असताना घरात कुठलीही मौल्यवान वस्तू ठेवू नका आणि जात असताना सर्व मौल्यवान वस्तू एक बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा। दुसरी गोष्ट की ती माहिती पोलिसाला कळवा की आम्ही 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी आम्ही आमच्या अमुक ठिकाणी या गावी जात आहोत, ती आम्हाला पोलिसाला माहिती द्या। पोलीस त्या ठिकाणी दिवसाची पेट्रोलिंग, रात्रीची पेट्रोलिंग, ज्या आमच्या वाहन करतात, ज्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात त्या ठिकाणी ते भेटी देतील की बा या ठिकाणी यांचं घर सुरक्षित आहे का, त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतील। आणि पेट्रोलिंग केल्यामुळे काय होईल की आमच्या लक्षात येईल किंवा चोराच्या लक्षात येईल की वारंवार एखादे जर ही जी चोऱ्या करणारे असतात ही दिवसाही चोऱ्या करतात आणि रात्री करतात, त्याला दिवसाची घरफोडी रात्रीची घरफोडी करतात। तर त्यांना दिवसा त्या ठिकाणी जर काही लोक जर आढळले आजूबाजूला तर ते काय करतात की त्या ठिकाणी रेखी करतात।